कारखान्यामध्ये आहे मित्रांनो. बघू शकता आत तोंड खूप असल्यामुळे त्याची जवळची डिझाईन चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवू शकतो. ही बदामसारखी डिझाईन जे सर्वात सुंदर म्हटलं जातो भारतात, आणि काट टाकल्यानंतर याहीपेक्षा तो सुंदर दिसायला लागतो आहे. आणि घोणसची आपल्याला नवीन ओळख करून सांगण्याची गरज नाही, पण आहे कुठं हे फार महत्त्वाचं आहे. कारखान्यामध्ये कामाच्या ठिकाणी कामगार असताना हा साप अशा ठिकाणी आला लक्षात या. मोठ्या प्रमाणात जुळतात, बाहेर पडतात. 2017 पासून याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हा साप पिल्लं घालतो एका वेळेला 30 ते 50पर्यंत पिल्लं घालू शकतो, लक्षात घ्या. घोणस हा अंडी घालणार नाही तर पिल्लं घालणारा साप आहे. चुकून हात पाय पडला तर तो चावू शकतो आहे. एका सेकंदला 3 फूट हल्ला चढवतो आहे. बऱ्याच घटना तुम्ही बघितला असणार, तो जमिनीवर उडूनसुद्धा चावण्याच्या घटना घडेल, लक्षात घ्या. आणि काही लोक याला अजगर समजण्याची चूक करतात. अजगर याच्यात भरपूर फरक आहे, लक्षात घ्या. आणि मेलन काळात ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत हा मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो आहे. आपल्या आजूबाजूला झाडी झुडूप असेल, दगडविटांचा ढिगार असेल. आता कारखाना आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की इथं स्क्रॅप असेल, लोखंडी सामान मटेरियल जे आहे त्याच्यात पण हे साप येऊ शकतात, म्हणून कारखान्यात एवढ्या आतपर्यंत तो आला. खरं तर तो पहिला पायपीत घुसला होता, नंतर ह्या आत शिरला, लक्षात घ्या. माणसाची चाहूल लागतात, ते लांब पळण्याचा प्रयत्न करतात. हात पाय पडल्यानंतर घाबरून स्वतःच्या आत्मसंरक्षणात ते चावण्याची शक्यता आहे. 4 वर्ष वयाचा हा घोण जातीचा रसा स्वायपर म्हटलं तर इंग्लिशमध्ये. हा काय अजगर म्हणजे पायथन वगैरे साप नव्हे. अजगर हा बिनविषारी साप असून तो अंडी घालतो. हा मात्र फार विषारी, खरं तर नागापेक्षा हा दुप्पट विषारी साप आहे मित्रांनो, घोणस रसा स्वायपर. धन्यवाद.